याच्यासाठी केला होता 8 तास असं म्हणतात. मला खूप आनंद होतोय की नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या ठिकाणी आज याचं पहिलं विमान नवी मुंबईमध्ये उतरलं आणि त्याचं प्रवासी होण्याचा सन्मान या ठिकाणी नक्कीच मिळाला. परंतु तो सन्मान मिळताना जर दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळावरती तुमचं स्वागत आहे असं जर त्यांनी अनाऊन्स केलं असतं तर नक्कीच तो आनंद अजून द्विगुणित झाला असता. मनामध्ये नक्कीच खंत आहे. परंतु माननीय नरेंद्र मोदी साहेब आणि माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांवरती आमचा सर्वांचा विश्वास आहे आणि आज ह्या विमानतळाचा प्रवास करताना लोकांना आज विमानतळावर विमान उतरल्याचाच आनंद आहे. परंतु हा आनंद मिळवण्यासाठी इथल्या नवी मुंबईकर जनतेने, स्थानिक भूमिपुत्रांनी आपल्या जमिनी देऊन हा आंतरराष्ट्रीय विमानतळ निर्माण झालं आणि याच्यासाठी दिबा पाटील साहेबांसारखे अनेक लोकांचं या ठिकाणी बलिदान आहे. हे होत असताना खूप परिश्रम घेतले आणि मला आठवतं की पहिलं पार्लमेंटमध्ये पहिला प्रश्न, पहिला विषय या ठिकाणी मांडण्याचा सन्मान मला मिळाला आणि त्यावेळेस पहिली पर्यावरणाची NOC या ठिकाणी घेण्याचा सन्मान मिळाला. आज गौतम अडानी यांनी आमचं स्वागत केलं. परंतु ते स्वागत होत असताना नवी मुंबईकरांसाठी पुढच्या भविष्यामध्ये येणारा हा खूप उंचीचा, प्रगतीचा प्रवास असणार आहे. मी सर्व नवी मुंबईकरांचं धन्यवाद करतो, महाराष्ट्र सरकारचं आणि माननीय पंतप्रधान साहेबांचं धन्यवाद करतो आणि ह्या आमच्या लाडक्या नेत्याचं नाव हे लवकर लागेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद.